मार्च 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, लास्ट प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला का? रिवाईज केला लास्ट प्रॉब्लेम? ओके, रिवाईज करत जा का विदाऊट रिव्हिजन तुम्हाला फक्त बघून ते समजणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला समजलं असं वाटायचं असलं तरीसुद्धा जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करायला जाल ना तेव्हा तुम्हाला डिफिकल्टी क्रिएट होतील. ओके, त्यामुळे पुन्हा एकदा नोट डाऊन करा प्रॉब्लेम, म्हणजे पुन्हा एकदा सॉल्व करा, ॲक्च्युली रिवाईज करा पूर्ण प्रॉब्लेम, म्हणजे पूर्ण लिहा म्हणजे प्रॉब्लेम नोटबुकमध्ये, तरच तुम्हाला ते क्लिअर होईल. ओके, नाही तर वरवर तुम्ही बोलले असं की फक्त असं करायचं आहे म्हणून असं तुम्ही मनामध्ये फक्त आणून ठेवलं आणि कधी सॉल्व केलं नाही तर ॲक्च्युली त्याचा बेनिफिट होणार नाही. ओके, मार्च 2017चा प्रॉब्लेम आहे. ओके, सेम प्रॉब्लेम रिपीट झालेला आहे, म्हणजे अजून एका वेळेस सेम असाच प्रॉब्लेम आलेला आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व करा, मी तुम्हाला तो पण प्रॉब्लेम दाखवेन. त्या प्रॉब्लेमच्या शीटमध्ये मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. सेम प्रॉब्लेम, फक्त फिगर्स चेंज केले आहेत, बाकी सर्व वर्ड टू वर्ड एकदम सेम आहे. ओके, सेम प्रॉब्लेम मला वाटते मार्च 18ला सुद्धा आलेला आहे, अशाच पद्धतीचा सेम प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेम रीड करते बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मेसर्स पुराव प्रोडक्ट्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2016. बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. कॅपिटल, क्रेडिटर्स, फिक्स असेट, स्टॉक, डेटर्स अँड कॅश. ओके, आता ही जी बॅलन्स शीट जी प्रोव्हाइड केली आहे ती लास्ट पिरियड एंडेड प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, अदर रिलेवंट डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. हे एस्टिमेट फिगर्स आहेत, कारण आपण बजेट आपण प्रिपेअर करतो म्हणजे ते एस्टिमेट फिगर्सच असणार आहेत. आपण फ्युचरसाठी आपण बजेट प्रिपेअर करतो. बजेट म्हणजे ऑलरेडी ॲक्च्युअल फिगर्स नसतात. ओके, तर ह्या ज्या फिगर्स ज्या प्रोव्हाइड केल्या त्या ॲक्च्युअल फिगर्स आहेत बॅलन्स शीटमध्ये. आणि हे जे आपल्याला आता जे पुढची इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली आहे ती फक्त सर्व बजेटेड फिगर्स आहेत. ओके, सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ओके, 5 मंथ्सचे आपल्याला सेल्स प्रोव्हाइड केले. सर्व ठिकाणी 2017 सेल्स रुपीज मेन्शन केलेलं आहे. ओके, 5 मंथ्सचे सेल्स आहेत. नेक्स्ट बी पॉईंट, 40% ऑफ द सेल्स आर ऑन कॅश बेसिस. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, सेल्स मायनस कॅश सेल्स इज इक्वल टू क्रेडिट सेल्स आपल्याला फाइंड आउट होतील. अँड क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड इन द मंथ फॉलोइंग देअर ऑकरन्स. ओके, म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण सेल्स करतो त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला अमाऊंट आपल्याला कलेक्ट होणार आहे. ओके, म्हणजे क्रेडिट पिरियड किती आहे, 1 मंथ आहे. ओके, म्हणजे जानेवारीचे जे सेल्स असतील क्रेडिट सेल्स त्याचे अमाऊंट आपल्याला रिसिव्ह होणार फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचे मार्चमध्ये, मार्चचे एप्रिलमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने आपला 1 मंथ क्रेडिट पिरियड आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ सेल्स इज 60% ऑफ सेल्स. ओके, ही एक इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉस्ट ऑफ सेल्स त्यांनी प्रोव्हाइड केल्या 60% ऑफ सेल्स सांगितलेलं आहे. ओके, तर आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. कॉस्ट ऑफ सेल्स आपण फाइंड आउट करू शकतो आपण 60% ऑन सेल्स. ओके, नेक्स्ट पुढे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्व्हेंटरी इक्विव्हॅलंट टू नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल इज केप्ट ॲट द एंड ऑफ ईच मंथ. म्हणजे आपल्याला ही क्लोजिंग इन्व्हेंटरीची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. क्लोजिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. काय सांगितलेलं, नेक्स्ट 2 मंथचे जेवढे सेल्स आहेत बजेटेड सेल्स हे नेक्स्ट 2 मंथचे, म्हणजे आता कधी तुम्ही जानेवारीचा कधी क्लोजिंग स्टॉक कधी फाइंड आउट केला तर फेब्रुवारी आणि मार्चची टोटल करायची, त्या दोघांची जेवढी टोटल असणार आहे तेवढे आपले क्लोजिंग स्टॉकमध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. टू नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल. ओके, नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल सांगितलेले आहे. ओके, क्रेडिटर्स आर पेड इन द मंथ फॉलोइंग द परचेसेस. क्रेडिटर्स आहेत ते नेक्स्ट मंथमध्ये पेड करणार आहेत, म्हणजे ॲज इट इज सेलसारखं करंट. पण आता पूर्ण प्रॉब्लेममध्ये आपण बघा, नेक्स्ट एक लास्ट पॉईंट दिलेला आहे, इग्नोर इंटरेस्ट ऑन एनी ओव्हरड्राफ्ट और अदर फायनान्शियल हेल्प टेकन. ओके, प्रिपेअर. ओके, मिस्टेक आहे थोडीशी इथे, वरती ॲक्च्युली पुरव मेन्शन केलेलं, इथे खाली पतंजली मेन्शन केलेलं आहे. ओके, ते ॲक्च्युली एकच नाव असणार आहे, प्रिपेअर पतंजली प्रोडक्ट्स कॅश बजेट फॉर जानेवारी 2017 टू मार्च 2017 ऑन द बेसिस ऑफ द अफॉरसेड इन्फॉर्मेशन. ओके, तर आपण हे पुरावाच मेन्शन करूया, इथे मिस्टेक आहे, पतंजली मेन्शन झाले ते मिस्टेक आहे. ओके, आता तुम्ही पूर्ण प्रॉब्लेममध्ये बघितलं तर तुम्हाला परचेसेस कुठेच दिसत नाही, दिसत आहेत परचेसेस पूर्ण प्रॉब्लेममध्ये तर नाही आहेत. तर आपल्याला ते फाइंड आउट करायचे, त्यासाठी त्यांनी एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, हे थोडंसं नवीन आहे. ओके, नॉर्मली कॅश बजेटमध्ये अशी गोष्ट ॲक्च्युली मिसिंग, त्यांनी एक एक्स्ट्रा मिसिंग टाकलेली आहे गोष्ट, की आपल्याला परचेसेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला त्यांनी कॉस्ट ऑफ सेल प्रोव्हाइड केलेलं आहे आणि स्टॉकची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, कॉस्ट ऑफ सेल्स आणि स्टॉकची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता आपलं ॲझम्पशन असणार आहे, नॉर्मली ट्रेडिंग अकाउंट कधी तुम्ही बघितलं तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक, परचेसेस, अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन असतो. ओके,
आणि तुम्ही कधी अजून एक गोष्ट कधी बघितली, कधी वर्टिकल कधी आपण इन्कम स्टेटमेंट बघितलं तर सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट असतो. बरोबर आहे. सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू काय असतं आपलं ग्रॉस प्रॉफिट असतो. म्हणजे प्रॉफिट पोर्शन आपला एक्सक्लूड कधी केला तर आपला काय उरणार आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड उरणार आहेत आपले. ओके. आणि आपल्या त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑलरेडी प्रोव्हाइड केले. 60% त्यांनी सांगितलेलं, 60% ऑफ सेल्स. ओके. म्हणजे 40% GP आणि 60% ऑफ सेल आहे आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके. आपल्याला आता इथे परचेसेस आपली मिसिंग फिगर आहे, तर आपलं असं ॲझम्पशन आहे की अदर एक्सपेन्सेस नाहीच आहेत पूर्ण ट्रेडिंग अकाउंटला, किंवा ते अदर एक्सपेन्सेस नाही आहेत, इग्नॉर केलेत अदर एक्सपेन्सेस, आणि आपल्याला परचेसेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके. तर परचेसेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागेल, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. ओके. ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. आता असं का करतो आपण, ॲड क्लोजिंग स्टॉक, कारण की ते आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला करायचे आहेत म्हणून आपण ॲड करणार आहोत. आणि लेस क्लोजिंग स्टॉक, कारण लेस ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण लेस का करणार आहोत, कारण की ओपनिंग स्टॉकची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी आपल्याला त्याच्यावरती जो खर्च आहे तो आपण ऑलरेडी केलेला आहे. ओके. तो लास्ट पिरियडमध्ये आपण केलेला आहे, किंवा लास्ट मंथमध्ये त्याच्यावरती आपण एक्सपेन्सेस आपण केलेले आहेत. त्यामुळे जे ओपनिंग स्टॉकमधली जी गोष्ट आहे त्याच्यावरती आपण करंट मंथमध्ये आपण एक्सपेन्सेस करणार नाही आहोत. ओके. त्यासाठी आपण करंट मंथमध्ये आपण परचेसेस आपण करणार नाही आहोत. ओके. त्यामुळे आपल्याला ओपनिंग स्टॉक आहे ते आपल्याला मायनस करायचं आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला ॲड करायचं, कारण क्लोजिंग स्टॉक आपण करंट मंथमध्ये आपण ते प्रोडक्शन करणार आहोत, किंवा करंट मंथमध्ये आपल्याला त्यावरती आपल्याला परचेसेस आपल्याला करायचे आहेत. ओके. त्यामुळे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला इतर बजेटमध्ये सुद्धा यूज करायचा आहे सेम. म्हणजे फंक्शनल जे बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत, सेल्स बजेट, परचेस बजेट, जे काही आपण अदर बजेट जे आपण प्रिपेअर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मॅक्झिमम वेळेस तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायला लागेल. ओके. कोणता फॉर्म्युला आहे, आता आपल्याला परचेसेस फाइंड आउट करताना कॉस्ट ऑफ सेल प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक, हे तुम्हाला बाकीच्या इतर ठिकाणी फॉलो करायला लागेल. म्हणजे कधी प्रोडक्शन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला सेल्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल, तर इथे आपल्याला काय करावं लागतं, तर सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक, हे तुमचं प्रोडक्शन होईल. ओके. तर असं तुम्हाला सेम तुम्हाला फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे फंक्शनल बजेटमध्ये. तर आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपण परचेसेस फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. परचेसेस फाइंड आउट करण्यासाठी वी विल यूज द फॉर्म्युला कॉस्ट ऑफ सेल प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. ओके. आता सॉल्व करायला घेऊया आपण प्रॉब्लेम. फॉर्मॅट आपला सेम राहणार आहे, फॉर्मॅटमध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. मी कॅश सेलसुद्धा ॲज इट इज ठेवतो आहे. ओके. सर्वात पहिल्यांदा आपण कॅश सेल्स आणि सेल्सवरती जे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत ते आपण फर्स्ट आपण फाइंड आउट करून घेऊया. आता तुम्ही मला सांगा, इथे ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला आहे का, कॅशचा प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे का, आपण सांगू शकता तुम्ही ओपनिंग बॅलन्स कुठे दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला किती रुपये कॅशचा ओपनिंग बॅलन्स, कॅपिटल सर 89,000 दिलेलं ना. किती प्रॉफिट, कॅपिटल दिलेलं सर 89,000. नाही मला कॅशचा बॅलन्स मला पाहिजे, मला कॅशचा ओपनिंग बॅलन्स, कारण आपण कॅश बजेट आपण प्रिपेअर करतो ना, मला कॅशचा ओपनिंग बॅलन्स सांगा किती आहे. कॅश दिलेली आहे, 15 दिलेली आहे, पण ती काय ते ओके. आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केली लास्ट पिरियडची, त्यामुळे लास्ट पिरियडचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो करंट पिरियडचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ओके. त्यामुळे कॅशचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स इथे प्रोव्हाइड केला आहे 15,000. ओके. क्लिअर, ही एक गोष्ट लक्षात घ्या. सेम सिच्युएशन तुम्हाला स्टॉकचा सुद्धा ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे 51,000. ओके. आणि क्लोजिंग बॅलन्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे की 2 मंथ सेल्स आहेत, बजेटेड सेल्स, तेवढा तुम्ही क्लोजिंग बॅलन्स मेंटेन करणार आहात. पण फर्स्ट मंथचा म्हणजे जानेवारीचा कधी तुम्हाला ओपनिंग स्टॉक देणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. तर जानेवारीचा ओपनिंग स्टॉक त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेला आपला 51,000.
ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी लास्ट जी बॅलन्स शीट जी प्रोव्हाइड केली ना ती त्याच्यासाठी फक्त प्रोव्हाइड केलेली आहे, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड यू दॅट ओपनिंग बॅलन्सेस. त्याचा आपल्याला बाकी काहीच उपयोग नाही आहे. आपल्याला फक्त ह्या ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी त्याचा फक्त यूज होणार आहे. अदरवाईज आपल्याला त्या कॅश बजेटमध्ये त्या बॅलन्स शीटचा आपल्याला काहीच यूज नाही आहे. फक्त कॅशचा ओपनिंग बॅलन्स आणि स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी ही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर आता कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिला 15,000. ओके, इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, जसा तुम्हाला प्रॉब्लेम येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी अशी नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला फाइंड आउट होईल. म्हणजे कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो ना नवीन गोष्ट ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. ओके, प्रॉब्लेम तर सिम्पलच असतो. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम घेतला ना तर तुम्हाला जरी तो नवीन जरी प्रॉब्लेम आला, जर तुम्ही कधी सॉल्व केलेला नसेल ना आधी, तर तुम्हाला तो डिफिकल्ट वाटतो. ओके, कधी तुम्ही त्या टाईपचा कधी प्रॉब्लेम कधी तुम्ही सॉल्व नसेल केला तर तुम्हाला डिफिकल्ट वाटतं. हा प्रॉब्लेम बघितला तुम्हाला पहिल्यांदा डिफिकल्ट वाटेल, कारण की काय कुठली गोष्ट कुठून दिलेली ते तुम्हाला समजणार नाही. पण तुम्ही रेग्युलर जो प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व केलेला कधी प्रॉब्लेम आला असेल, मग त्याच्या फिगर्स वेगळ्या असतात, त्याची थोडीशी लँग्वेज वेगळी असते. ओके, अदरवाईज त्या प्रॉब्लेममध्ये डिफिकल्ट असं काही नसतं, कारण तुम्ही ज्या लेवलला शिकताय, तुम्ही ज्या स्टँडर्डला शिकताय त्या स्टँडर्डला सुटेबल होईल असाच तो प्रॉब्लेम दिलेला असतो. ओके, तर आता इथे कॅश आपल्याला बॅलन्स प्रोव्हाइड केला 15,000. ओके, ओपनिंग बॅलन्स. नेक्स्ट आता आपण सेल्सची आता इन्फॉर्मेशन आपण मेन्शन करूया. आपल्याला कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे, आणि क्रेडिट सेल्सवरून आपल्याला कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, 40% ऑफ सेल्स आर कॅश आर ऑन कॅश बेसिस. ओके, आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले, तर आपण वर्किंग नोट आपण प्रिपेअर करणार आहोत कॅश सेल्स आणि फाइंड आउट करण्यासाठी. ओके, इथं मंथ्स प्रोव्हाइड केले, जानेवारीपासून प्रोव्हाइड केले, जानेवारी टू मे. ओके, आणि कॅश बजेट किती प्रिपेअर करायला सांगितलं ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे बघा त्यांनी लास्टला. प्रिपेअर कॅश बजेट फॉर जानेवारी 2017 टू मार्च 2017. ओके, त्यामुळे आपण इथे जानेवारी टू मार्च आपण प्रिपेअर करणार, जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके, 3 मंथचं आपल्याला कॅश बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. इथे वरती तुम्ही हेडिंग मेन्शन करू शकता, इन द बुक्स ऑफ डॅश जे आहे ते पतंजली का प्रणव. ओके, पुरव प्रोडक्ट्स, मेसस पुरव प्रोडक्ट्स. ओके, नेक्स्ट आपण सेल्स आपण मेन्शन करूया. सेल्स आपल्याला जे प्रोव्हाइड केलं ते मेन्शन करूया. 48,000, 58,000, 58,000, सॉरी 54,000 आहे. मार्च 66,000, एप्रिल 72,000 अँड मे 60,000. ओके, जेवढी इन्फॉर्मेशन दिली ती ॲज इट इज मेन्शन करून घेतली. ओके, ओके, कॅश सेल्स किती आपल्याला सांगितलेले त्यामधले 40% आहेत. ओके, कॅश सेल्स आहेत 40%, म्हणजे क्रेडिट सेल्स असणार आहे 60%. ओके, तर मी आता फाइंड आउट करतो, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो आहे, इंटू 40 डिवाइड बाय 100. ओके, ॲज इट इज फॉर्म्युला कॉपी पेस्ट करून घेतो सर्व ठिकाणी. आपली ही अमाऊंट जी फाइंड आउट झाली ती सर्व 40% अमाऊंट फाइंड आउट झाली, ही कॅश सेल्स आहे. आणि त्यातली ही इन्फॉर्मेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे प्रॉब्लेममध्ये. इथे सोल्युशनमध्ये आपल्या कॅश सेल्स मेन्शन करायचे, कारण कॅश सेल्स म्हणजे एक रिसीट आहे. ओके, त्यामुळे ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन करायचे इथे. 19,200, 21,600. ओके, अँड 26,400. ओके, नेक्स्ट आपल्याला क्रेडिट सेल्स फाइंड आउट करून घ्या. क्रेडिट सेल्स मायनस करून फाइंड आउट होतील. टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स इज इक्वल टू क्रेडिट सेल्स फाइंड आउट होतील. ओके, नेक्स्ट त्यांनी फर्स्ट अँड सेकंड असं काही नाही आहे, टोटल अमाऊंट एकदाच कलेक्शन होणार आहे. ओके, टोटल अमाऊंट एकदाच कलेक्शन होणार आहे आपली. ओके, आता कलेक्शन कसं होणार आहे, क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड इन द मंथ फॉलोइंग देअर ऑकरन्स. म्हणजे ज्या महिन्यामध्ये क्रेडिट सेल्स झालेले त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. ओके, तर आता बघा ही अमाऊंट आहे 28,800, जी जानेवारीची अमाऊंट आहे ती कधी रिसिव्ड होईल, फेब्रुवारीमध्ये 28,800. ओके, 32,000 कधी रिसिव्ड होईल, मार्चमध्ये 32,400. ओके, 39,600 अँड 43,200. ओके, या पुढच्या अमाऊंटची ॲक्च्युअली रिक्वायर्ड नाही आहे. ओके, पण आता बघा एक गोष्ट तुम्हाला फाइंड आउट झालेली आहे की जे फर्स्ट जो फर्स्ट कॉलम आहे जानेवारीचे जे आपल्याला कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट होत नाही आहेत, कारण की आपल्याला लास्ट मंथचं आपल्याला क्रेडिट सेल्स माहिती आहेत का तुम्हाला.
लास्ट मंथचे तुम्हाला क्रेडिट सेल्स माहिती आहेत का डिसेंबरचे, कारण की तुम्हाला प्रिपेअर करायचं कॅश बजेट जानेवारीपासून, आणि मेन तुम्हाला जानेवारीचेच कलेक्शन फ्रॉम डेटर्स फाइंड आउट होत नाही आहेत. सांगू शकता आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी ते प्रोव्हाइड केलेले आहेत क्रेडिट सेल्स लास्ट मंथचे, किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्सची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यांनी. ओके, नाईस, व्हेरी नाईस. ओके, आधीचे जे डेटर्स आहेत ना 30,000, ते लास्ट एकाच पिरियडचं आपल्याला एकच मंथचं फक्त आपले डेटर्स आपले होत आहेत, कारण की आपण डेटर्सची जे सेल्स आपण करतो आहे ते नेक्स्ट मंथमध्ये ते अमाऊंट पे करत आहेत. त्यामुळे हे जे 30,000 रुपीज आहेत लास्ट मंथचे जे डेटर्स होते ते करंट मंथमध्ये ती अमाऊंट आपल्याला रिसिव्ह होणार आहे. ओके, त्यामुळे हे लास्ट मंथचे जे डेटर्स आहेत 30,000 ती अमाऊंट आपल्याला इथे रिसिव्ह होणार आहे. ओके, क्लिअर आहे. ओके, हेच आपल्याला लॉजिक आपण यूज केलं की लास्ट मंथमधले, कारण एकच महिना आपल्याला लॅग इन पिरियड आहे, म्हणजे एकच महिन्याचा आपण क्रेडिट पिरियड आपण अलाउड करतो, म्हणजे लास्ट मंथमध्ये जे डेटर्स होते ते करंट मंथमध्ये आपल्याला अमाऊंट रिसिव्ह होणार, करंट मंथमध्ये जे डेटर्स आहेत ते नेक्स्ट मंथमध्ये अमाऊंट रिसिव्ह होणार. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते अमाऊंट रिसिव्ह होणार आहे. त्यामुळे लास्ट मंथचे जे डेटर्स आहेत, जो आपल्याला ओपनिंग बॅलन्स जो डेटर्सचा दिलेला आहे तो करंट मंथमध्ये आपल्याला रिसिव्ह होणार आहे. ओके, त्यामुळे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपल्या अशा आपण फाइंड आउट करणार आहोत. कलेक्शन फ्रॉम डेटर्स मी कॉपी पेस्ट करतो आहे आता इथे. ओके, कलेक्शन फ्रॉम डेटर, कलेक्शन फ्रॉम डेटर्स 30, 28,800 अँड 32,400. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट अजून काय इन्फॉर्मेशन आपला, म्हणजे बी पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे, ए पॉईंटची इन्फॉर्मेशन आपण यूज केलेली आहे, बी पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. सी पॉईंट आपण आता फाइंड आउट करूया. आपला परचेसेस फाइंड आउट करायचा आहे, अदर काहीच नाही ॲक्च्युली इथे. ओके, आपल्याला इथे परचेसेस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. परचेसेस फाइंड आउट करून आपल्याला आता इथे परचेसेस आपल्याला कॅश परचेसेस म्हणून कुठलेही प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. ओके, कॅश परचेसेसची इन्फॉर्मेशन नाही प्रोव्हाइड केलं, त्यामुळे 100% आपल्या क्रेडिट परचेसेस असतील असं आपलं ॲझम्पशन असणार आहे, कारण त्यांनी कॅश परचेसेसची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. आणि जे परचेसेस आहेत त्या परचेसेसमधले आपल्याला काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट मंथमध्ये त्याची आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. ओके, त्यामुळे पहिल्यांदा आपण परचेसेस फाइंड आउट करूया. आपण परचेसेस फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं फॉर्म्युला. ओके, परचेसेससाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. कॉस्ट ऑफ सेल प्लस ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक. मग पहिल्यांदा आपण स्टॉक आपण फाइंड आउट करूया, कारण स्टॉकची इन्फॉर्मेशन आपल्या इथे नाही आहे अजून. ओके, त्यामुळे मी जे सेल्स आहे ते ॲज इट इज मेन्शन करून घेतो. पहिल्यांदा आपण स्टॉक आपण फाइंड आउट करूया. ओके, क्लोजिंग स्टॉक आपण इथे फाइंड आउट करूया. ओके, क्लोजिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल्स, म्हणजे जानेवारीचा जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो नेक्स्ट 2 मंथच्या बजेटेड सेल्ससारखा असणार आहे. ओके, म्हणजे एवढा आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे 1,20,000. नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल. ओके, फेब्रुवारीचं किती असणार आहे, नेक्स्ट 2 मंथची इन्फॉर्मेशन म्हणजे 66,000 प्लस 72,000. ओके, आणि नेक्स्ट इन्व्हेंटरी इक्विवलेंट टू नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल इज केप्ट ॲट द एंड ऑफ ईच मंथ. ओके, ठीक आहे. नेक्स्ट मार्चचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे 72,000 प्लस 60,000, 1,32,000 आपला मार्चचा आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे. ओके, हे आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट करून घेतलेलं आहे. आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला त्यातला एक ओपनिंग स्टॉक इथे ओपनिंग स्टॉक आता मेन्शन करूया. ओपनिंग स्टॉक ओके, जानेवारीचा ओपनिंग स्टॉक कोणता असणार आहे, तर हा ऑलरेडी आपल्या इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 51,000. ओके, त्यामुळे 51,000 आपला जानेवारीचा ओपनिंग स्टॉक असणार आहे.
हा क्लोजिंग स्टॉक आहे. फेब्रुवारीचा ओपनिंग स्टॉक किती असणार आहे तर 1,20,000. ओके, मार्चचा किती असणार आहे 1,38,000. लास्ट मंथचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो करंट मंथचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, त्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक आपण इथे फाइंड आउट करून घेतले. आता नेक्स्ट आपण परचेसेस आपण फाइंड आउट करूया. ओके, परचेसेस आपण फाइंड आउट करूया. परचेसेससाठी आपल्याला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे कॉस्ट ऑफ सेल ॲड ओपनिंग स्टॉक ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. ओके, तर कॉस्ट ऑफ सेल फाइंड आउट करण्यासाठी सेलच्या 60% आपले कॉस्ट ऑफ सेल आहेत. हे मी सेल इंटू 60 डिवाइड बाय 100 हे आपले कॉस्ट ऑफ सेल्स आपले फाइंड आउट होतील. ओके, मी सर्व मंथ्सचे ॲज इट इज फाइंड आउट करून घेतो आहे. ओके, हे 60% आपले फाइंड आउट झाले कॉस्ट ऑफ सेल. ओके, कॉस्ट ऑफ सेलमध्ये क्लोजिंग स्टॉक आपल्याला ॲड करायचं आहे. हे क्लोजिंग स्टॉक मेन्शन करून घेतो सर्व मंथ्सचे. ओके, हे क्लोजिंग स्टॉक मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतल्या. सेम ओपनिंग स्टॉकसुद्धा मेन्शन करून घेतो. ओके, आता आपल्याला इथे फाइंड आउट होतील परचेसेस. ओके, परचेसेसची अमाऊंट किती येईल कॉस्ट ऑफ सेल प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. ओके, प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. एक मिनिट हा. आपल्याला जे क्लोजिंग स्टॉक जो आपल्याला फाइंड आउट करायचा तो सेलनुसार आपल्याला फाइंड आउट करायचा नाही आहे. क्लोजिंग स्टॉक आपल्याला सेलनुसार आपल्याला फाइंड आउट करायचा नाही तर आपल्याला कॉस्ट ऑफ सेलनुसार फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यांनी मेन्शन केलं इक्विवॅलंट टू द नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल. इन्व्हेंटरी इक्विवॅलंट टू द नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल म्हणजे आपल्याला जे सेल्स होण्यासाठी जी आपल्याला इन्व्हेंटरी रिक्वायर्ड आहे तेवढी आपल्याला मेंटेन करायची. आपल्याला सेल्सची अमाऊंट आपल्याला इथे मेन्शन नाही करायची कारण सेलच्या अमाऊंटमध्ये 40% प्रॉफिट इन्क्लूड आहे. ओके, त्यामुळे आता इथे आपल्याला मेन्शन करताना ही सेलची अमाऊंट जी क्लोजिंग स्टॉकमध्ये मी कॅल्क्युलेट करताना मेन्शन केली तर ती मेन्शन न करता आपल्याला जी कॉस्ट ऑफ सेलची अमाऊंट आहे ती आपल्याला कन्सिडर करायची. ओके, त्यामुळे हे 72,000 रुपीज आपला क्लोजिंग स्टॉक येईल. जो मी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करताना 1,20,000 फाइंड आउट केला तो रॉंग होता. ओके, आपल्याला इथे मेन्शन करताना 72,000 मेन्शन करायला लागेल कारण की त्याने इन्व्हेंटरी इक्विवॅलंट टू द बजेटेड सेल सांगितलेलं. इन्व्हेंटरी त्या बजेटेड सेल करण्यासाठी किती रिक्वायर्ड आहे तेवढी आपल्याला मेंटेन करायची. आपल्याला तेवढे सेल्सची अमाऊंट मेंटेन नाही करायची आहे. ओके, तर आपल्याला जेवढी इन्व्हेंटरी आपल्याला इन्व्हेंटरी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन नसतो. जो कॉस्ट प्राईस आहे ती आपल्याला इथे मेंटेन करायची आहे त्या गुड्सची. ओके, त्यामुळे इथे कॉस्ट जेवढी आहे तेवढी आपल्याला मेंटेन करायची. त्यामुळे 2 मंथ्सची जी कॉस्ट ऑफ सेल आहे तेवढी आपल्याला मेंटेन करायला लागतील नेक्स्ट 2 मंथ्सचे. ओके, तर ही नेक्स्ट मंथची येईल आणि ही त्याच्या पुढच्या नेक्स्ट मंथची. ओके, 2 मंथची ॲड करून आपल्याला एवढी आपली क्लोजिंग इन्व्हेंटरी आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, ही आपल्या क्लोजिंग इन्व्हेंटरी फाइंड आउट होईल आणि त्यानुसारच ओपनिंग इन्व्हेंटरी. इथे 72,000 जानेवारीचा क्लोजिंग आहे तर 72,000 फेब्रुवारीची ओपनिंग असेल. 82,000 फेब्रुवारीची ओपनिंग आहे क्लोजिंग आहे तर मार्चची ओपनिंग किती असणार आहे 82,800. ओके, त्यामुळे हे इथे आपले परचेसेस आता हे फाइंड आउट झालेले आहेत. ओके, आता हे ॲक्च्युली प्रॉपर कॅल्क्युलेशन झाले. मगाशी आपण रॉंग कॅल्क्युलेट केलेलं होतं. ओके, हे 72,000 कुठून फाइंड आउट केले पुन्हा एकदा सांगतो आहे कारण त्यांनी आपल्याला एक गोष्ट मेन्शन केलेली आहे इन्व्हेंटरी इक्विवॅलंट टू द नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल. त्यांनी बजेटेड सेलची अमाऊंट आपल्याला मेंटेन करायला सांगितलेलं नाही आहे इन्व्हेंटरीमध्ये. तर त्यांनी इन्व्हेंटरी इक्विवॅलंट टू द नेक्स्ट 2 मंथ बजेटेड सेल सांगितलेलं. त्यामुळे इन्व्हेंटरीसाठी जेवढी अमाऊंट रिक्वायर्ड आहे की नेक्स्ट मंथमध्ये जेवढे आपल्याला सेल्स करायचे त्याच्यासाठी जेवढे आपल्याला कॉस्ट ऑफ सेल लागेल किंवा जेवढे आपल्याला गुड्स लागतील तेवढे आपल्याला मेंटेन करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करताना कॉस्ट ऑफ सेलनुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, सेलनुसार करायचं नाही आहे. ओके, हे 2 मंथ्सचे आपण कॉस्ट ऑफ सेल आपण ॲड केले तर आपल्याला फाइंड आउट झाला हा क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट झाला.
ओके. नेक्स्ट इथे सुद्धा आपण हे 2 मंथचे आपण कॉस्ट ऑफ सेल आपण हे केले, त्यानुसार आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. ओके, अशानुसार आपण हे फाइंड आउट केलं, त्यानुसार आपण परचेसेस आपण फाइंड आउट केले. आता परचेसेस जे फाइंड आउट केले त्याचं आता पेमेंट टू क्रेडिटर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्या त्यानुसार आपला पेमेंट टू क्रेडिटर्स फाइंड आउट करायचं. इथे मी फाइंड आउट करतो पेमेंट टू क्रेडिटर्स. पेमेंट टू क्रेडिटर्स. आता पेमेंट टू क्रेडिटर्स करताना बघा, क्रेडिटर्स आर पेड इन द मंथ फॉलोइंग द परचेसेस. म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण परचेसेस करणार आहोत त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. म्हणजे आपल्याला जानेवारीचं पेमेंट आपल्याला फेब्रुवारीमध्ये करायचं आहे 49,800. फेब्रुवारीचं पेमेंट मार्चमध्ये करायचं आहे 43,200. आणि सेम सिच्युएशन जसं आपण डेटर्सचं केलं तसंच जे लास्ट मंथमध्ये जे क्रेडिटर्स होते त्याचं पेमेंट आपण करंट मंथमध्ये करणार आहोत. त्यामुळे लास्ट मंथमध्ये क्रेडिटर्स होते 14,000 रुपीज. ओके, म्हणजे 14,000 रुपीज आपल्याला करंट मंथमध्ये आपला पेमेंट करायचं. म्हणजे पेमेंट टू क्रेडिटर्स या गोष्टी आपल्याला फाइंड आउट झालेल्या आहे. ओके, हे आपण मेन्शन करणार आहोत पेमेंट टू क्रेडिटर्स. ओके, पेमेंटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत पेमेंट टू क्रेडिटर्स. अदर कुठलेच एक्सपेन्सेस नाही आहेत ॲक्च्युली. बाकी तसा सिंपल प्रॉब्लेम आहे. इतर इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, पण जे डिफिकल्ट टास्क होता तो फक्त आपला परचेसेस कॅल्क्युलेट करणं हा डिफिकल्ट टास्क होता. ओके, बाकी सर्व सिंपल आहे. ओके, प्रॉब्लेम आपला इथे कंप्लीट झालेला आहे. काय केलं आपण आता, ओपनिंग बॅलन्स ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला होता. ॲड रिसीट मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स. हा क्लोजिंग बॅलन्स नेक्स्ट मंथला पुन्हा ओपनिंग बॅलन्स. ओके, मी हा फॉर्म्युला यूज केला म्हणून तुम्हाला ते डायरेक्ट ॲक्च्युली फाइंड आउट झालेलं दिसतं ॲक्च्युली, पण फॉर्म्युला यूज केलेला आहे म्हणून. ओके ओके, ही आपण पहिल्यांदा आपण टोटल करून घेतली रिसीटची. या रिसीटची आपण टोटल केली. पेमेंटची टोटल आपण इथे केलेली आहे. ओके, नेक्स्ट ओपनिंग बॅलन्स आपण मेन्शन केलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस पेमेंट इज इक्वल टू आपल्याला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट झाला क्लोजिंग बॅलन्स. नेक्स्ट मंथचा तो ओपनिंग बॅलन्स असेल 50,200. ओके, पुन्हा रिसीटमधून आपल्याला ओपनिंग बॅलन्समध्ये रिसीट ॲड करायचे, क्लोजिंग बॅलन्स मायनस पेमेंट मायनस करायचे. आपल्याला फाइंड आउट होईल क्लोजिंग बॅलन्स प्लस मायनस पेमेंट. क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट होते 50,800. 50,800 नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ओके, पुन्हा इथे क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करताना ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस पेमेंट इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स 66,400. ओके, क्लिअर आहे. बघा, हा जो प्रॉब्लेम जो आपण सॉल्व केलेला ना हा मार्च 17ला आलेला प्रॉब्लेम होता. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ऑक्टोबर 17ला आलेला प्रॉब्लेम. तो सुद्धा एकदम सेम प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. या प्रॉब्लेमची शीट्स मी ऑलरेडी ग्रुपमध्ये अपलोड केलेली आहे. ओके, तर तुम्ही हा जो सेम प्रॉब्लेम आहे काहीच चेंजेस नाही आहेत. चेंजेस काय म्हणजे वर्ड टू वर्ड सेम आहे. चेंजेस काय केलेले आहेत बघा, इथे फर्स्टमध्ये 40% सांगितलेलं आहे, कॉस्ट ऑफ सेल 60% सांगितलेलं आहे, तर इथे त्यांनी 25% सांगितलेलं आहे. हे 60%च आहे. इन्व्हेंटरी इक्विव्हॅलंट टू 1.5 टाइम्स सांगितलेलं आहे. सॉरी 1.25 टाइम्स सांगितलेलं आहे. तिथे आपल्याला काय सांगितलेलं होतं 2 मंथ सांगितलेलं होतं. ओके, तर हे थोडेफार चेंजेस होतील. ते तेवढे चेंजेस करून तुम्हाला हे सोल्युशन तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला मला त्याचा क्लोजिंग बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स तुमचा किती फाइंड आउट होते तो मला सांगा. ओके, बाकी सर्व आपण ॲज इट इज आपण यूज करणार जसं आपण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये केलं तसंच. बघा, बाकीच्या सर्व डिटेल्स सेम आहेत. इग्नॉर इंटरेस्ट ऑन एनी ओव्हरड्राफ्ट ऑर अदर फायनान्शियल हेल्प टेकन ते सुद्धा सेम आहे. ओके, आणि जानेवारी टू मार्चच प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. 3 मंथ्सच आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. ओके, सेम आहे. त्यामुळे हा सेम प्रॉब्लेम तुम्ही प्रिपेअर करा. नेक्स्ट लेक्चरला मला त्याचे ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स किती येतील ते मला सांगा. ओके, इथे फक्त मेन्शन करताना 25% ऑन सेल्स आहे ते कॅश सेल्स आहेत, रिमेनिंग क्रेडिट सेल्स आहेत, आणि क्रेडिट सेल्ससुद्धा फॉलोइंग मंथ्समध्येच कलेक्ट होत आहेत. ओके, त्यामुळे जे डेटर्स आपले मेन्शन केले ते फर्स्ट मंथमध्ये आपल्याला रिसीट होतील. म्हणजे कलेक्शन फ्रॉम डेटर्स 28,000 असेल फर्स्ट मंथमध्ये. सेकंड मंथमध्ये जे फाइंड आउट होतील ते मेन्शन होतील, आणि थर्ड मंथमध्ये जे फाइंड आउट होतील ते मेन्शन होतील. परचेसेस फाइंड आउट करताना बघा 60% पहिल्यांदा कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. कॉस्ट ऑफ सेलमध्ये आता 1.2 टाइम्स ऑफ नेक्स्ट मंथ सेल सांगितलेलं आहे. ओके, मग आता समजा इथे कॅल्क्युलेट करताना कधी त्यांनी तशी इन्फॉर्मेशन कधी प्रोव्हाइड केली असते ना 1.2 टाइम्स, तर आपण इथे काय केलं असतं
ओके, इथे तुम्ही काय केलं असतं, 1.2 टाईम्स सांगितलेलं ना, तर ही जी अमाऊंट आहे ती ह्या अमाऊंटच्या 1.25% काढणार आहोत इंटू 1.25. ओके, सेम नेक्स्ट मंथच्या 1.25 म्हणून ही अमाऊंट आहे. ओके, आपल्या नेक्स्ट मंथचा सेल कॉस्ट ऑफ सेल किती आहे, 21,600 इंटू 1.25. एवढंच आपल्याला फक्त करायचं. तर आपल्याला ही आपल्याला नेक्स्ट मंथची आपल्याला क्लोजिंग स्टॉकची आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होईल. ओके, हे कसं फाइंड आउट करायचं समजलं ना, 1.25% दिलेलं, 1.25 टाइम्स दिलेलं आहे, म्हणून आपण तेवढ्या फक्त याने मल्टिप्लाय करायचं आहे. 1.25 म्हणजे नेक्स्ट मंथचे जे आपले कॉस्ट ऑफ सेल आहेत त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, नेक्स्ट मंथच्या कॉस्ट ऑफ सेलला मल्टिप्लाय करायचं आहे 1.25नी. ओके, ओके, प्रॉब्लेम सॉल्व करणार ना, पॉईंट समजला ना काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये. बाकी काही चेंजेस नाहीत. आणि परचेसेस बोललं, कलेक्शन पेमेंट टू क्रेडिटर्स तर 18,000 आपले क्रेडिटर्स फर्स्ट मंथमध्ये पेमेंट असेल, सेकंड अँड थर्डमध्ये पेमेंट करताना आपल्याला येणारे फॉलोइंग मंथ्समध्ये सांगितलं आहे, म्हणजे लास्ट मंथचं पेमेंट करंट मंथमध्ये होणार आहे. ओके, त्यामुळे हे 18,000 रुपये लास्ट मंथचे क्रेडिटर्स होते ते करंट मंथमध्ये आपण पेमेंट करणार आहोत. जानेवारीचे जे परचेसेस असतील ते आपण नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारीमध्ये आपण पेमेंट करणार आहोत. ओके, म्हणजे सेम आहे, बाकी सर्व फॉर्मॅट आपला असंच राहील, सेमच राहील. ओके, ओके, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम एक डिस्कस करूया. हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही सॉल्व करणार आहात हा प्रॉब्लेम. आवाज येतो आहे ना माझा? ओके ओके, थँक्यू. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, हा सुद्धा एक ॲक्च्युली हा सुद्धा एकदम सिंपल आहे, म्हणजे याच्यामध्ये काही जास्त नाही, आपल्याला इन्फॉर्मेशन खूप जास्त दिसते, पण ॲक्च्युली सिंपल प्रॉब्लेम आहे. लास्ट प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट होता, त्यातला 2-3 पॉईंट थोडेसे वेगळे होते. ओके, कॅश बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे, हायपोथिकेटल लिमिटेड. ओके, ओपनिंग कॅश बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर अँड बाय सप्लायर 1 मंथ, म्हणजे डेटर्सचा सुद्धा पिरियड 1 मंथ आहे, क्रेडिटर्सचा सुद्धा पिरियड 1 मंथ आहे. लॅग इन पेमेंट ऑफ फॅक्टरी एक्सपेन्सेस, आपल्याला इथे दिलेले आहेत फॅक्टरी एक्सपेन्सेस. लॅग इन पेमेंट म्हणजे आउटस्टँडिंग पिरियड आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड हे एक्सपेन्सेस. नेक्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे हे एक्सपेन्सेस 1 मंथ, प्रत्येकाचा 1 मंथ आहे, म्हणजे जानेवारीचं पेमेंट आपण फेब्रुवारीमध्ये करणार आहोत, फेब्रुवारीचं मार्चमध्ये. ओके, तिन्ही एक्सपेन्सेससाठी. आणि ही जी इन्फॉर्मेशन ती परचेसेसची आपल्याला इथे दिलेली आहे इन्फॉर्मेशन, सेल्सची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे. आता फक्त राहिलेत व्हेजेस, व्हेजेस रिलेटेड इन्फॉर्मेशन मे बी नेक्स्ट दिलेली असेल त्यांनी. नेक्स्ट मशिनरी परचेस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, तर मार्चमध्ये आपल्याला त्याची पेमेंट करायचं आहे. ओके, नेक्स्ट बिल्डिंग परचेसचा आहे 1,50,000 पेएबल इन 2 इक्वल इन्स्टॉलमेंट मे अँड जून, म्हणजे 75,000 2 इक्वल इन्स्टॉलमेंट, म्हणजे 1,50,000 डिवाइड बाय 2, 75,000. ओके, 5% कमिशन ऑन सेल्स पेएबल ऑन 2 मंथ्स आफ्टर सेल्स, म्हणजे सेल्स झालेले त्याच्या 5% कमिशन आपल्याला फाइंड आउट करायचं, आणि ते कमिशन आपल्याला पेमेंटमध्ये शो करायला लागेल 2 मंथ्स आफ्टर द सेल. ओके, त्यामुळे जानेवारीचं कमिशन मार्चमध्ये, फेब्रुवारीचं कमिशन एप्रिलमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं आहे. नेक्स्ट वेजेसची इन्फॉर्मेशन आपल्याला लास्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. डिले इन पेमेंट ऑफ वेजेस 1 मंथ, म्हणजे या पेमेंटचं सुद्धा 1 मंथच लॅग पिरियड आहे. ओके, म्हणजे जानेवारीचं पेमेंट फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचं मार्चमध्ये. ओके, सॉल्व करणार तुम्ही हा सुद्धा प्रॉब्लेम. ओके, तुम्ही हा कधी सॉल्व करणार